की यूट्यूब सेफ क्राईम स्टोरी. नमस्कार मित्रांनो, आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती एका छोट्याशा गावातील आहे. या कथेमधील सर्व व्यक्ती, गावे आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत. या कथेचा उद्देश केवळ मनोरंजन आणि जनजागृती हा आहे. कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. महाराष्ट्रातील एका शांत जिल्ह्यातील सोनापूर नावाच्या गावात ही कथा सुरू होते. गाव छोटं असलं तरी तिथले लोक एकमेकांना ओळखणारे आणि सुख-दुःखात साथ देणारे होते. गावाच्या मध्यभागी विक्रम देशमुख यांचं मोठं रेडीमेड कपड्यांचं दुकान होतं. अनेक वर्षांच्या मेहनतीने त्यांनी हा व्यवसाय उभा केला होता. विक्रमचा स्वभाव शांत आणि मनमिळाऊ होता. ग्राहकांशी तो आदराने बोलायचा. त्यामुळे आसपासच्या 10-12 गावांतून लोक त्याच्याकडे खरेदीसाठी यायचे. दुकानाची भरभराट झाली आणि काही वर्षांतच त्याने गावाबाहेर एक सुंदर घरही बांधलं. त्याची पत्नी माधवी ही कष्टाळू आणि समजूतदार महिला होती. ती घर सांभाळण्याबरोबर शिवणकाम आणि महिलांसाठी छोटासा बुटीकही चालवत होती. दोघांचा संसार सुखात सुरू होता. त्यांना 7 वर्षांचा मुलगा आरव होता. सगळं काही सुरळीत चालू असतानाच विक्रमवर कामाचा ताण वाढू लागला. दुकान मोठं झालं होतं. नवीन माल, ग्राहकांची गर्दी, हिशेब हे सगळं एकट्याने सांभाळणं त्याला अवघड जाऊ लागलं. एक संध्याकाळी त्याचा जुना मित्र निलेश दुकानात आला. "काय रे विक्रम, आज खूप थकलेला दिसतोस." विक्रम हसला, पण त्या हसण्यात समाधान नव्हतं. "काम इतकं वाढलंय की दिवस कधी संपतो तेच कळत नाही." निलेश म्हणाला. "मग एखादा मदतनीस ठेव, सगळं एकट्याने करायचं नसतं." विक्रम काही क्षण विचारात पडला. दुसऱ्याच दिवशी दुकानाबाहेर कामासाठी मदतनीस हवा अशी पाटी लावण्यात आली. 2 दिवसांनी सकाळी एक तरुणी दुकानात आली. तिचं नाव होतं नेहा कदम. ती जवळच्या गावात राहत होती. वडिलांच्या आजारामुळे घरची आर्थिक परिस्थिती बिघडली होती आणि तिला नोकरीची गरज होती. विक्रमने तिची माहिती शांतपणे ऐकली. "तुला दुकानात कामाचा अनुभव आहे का?" "नाही, पण शिकायची तयारी आहे." तिच्या प्रामाणिक उत्तरामुळे विक्रम प्रभावित झाला. "ठीक आहे. 1 महिना प्रशिक्षण म्हणून काम कर. काम आवडलं तर कायम ठेवू." नेहाच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. पुढील काही दिवसांत तिने दुकानातील काम वेगाने शिकून घेतलं. ग्राहकांशी नम्रपणे बोलणं, कपड्यांची मांडणी, बिलिंग सगळं ती काळजीपूर्वक करू लागली. दुकान पुन्हा व्यवस्थित चालू लागलं. पण एका आठवड्यानंतर काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. महागडे कपडे दुकानातून गायब होऊ लागले. हिशेब मात्र जुळत होता. सुरुवातीला विक्रमला वाटलं की मोजणीत चूक झाली असेल. पण तिसऱ्यांदा असंच झाल्यावर त्याने पूर्ण स्टॉक तपासला. 5 महागडे ड्रेस आणि 2 ब्रँडेड जॅकेट्स गायब होती. त्याने कोणालाही काही न सांगता दुकानात नवीन सीसीटीव्ही बसवले. याची माहिती फक्त त्याला आणि कॅमेरे बसवणाऱ्या तंत्रज्ञालाच होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दुकान बंद झाल्यावर विक्रमने सीसीटीव्ही फुटेज पाहायला सुरुवात केली. पहिल्या काही तासांत सर्व काही सामान्य दिसत होतं. पण रात्री दुकान बंद होण्याच्या आधीच्या 10 मिनिटांच्या फुटेजमध्ये काहीतरी संशयास्पद दिसलं. एक व्यक्ती चेहरा पूर्ण झाकून दुकानाच्या मागच्या दरवाजाजवळ काही क्षण थांबलेली दिसत होती. कॅमेराचा कोन स्पष्ट नसल्यामुळे त्या व्यक्तीची ओळख पटत नव्हती. विक्रमच्या कपाळावर आठ्या पडल्या. हा कोण असू शकतो? त्याने लगेच कुणालाही न सांगता पुढचे 2 दिवस निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याच रात्री घरी जेवताना तो शांत बसला होता. माधवीने विचारलं, "काय झालं? काही काळजी आहे का?" विक्रम थोडंसं हसला. "काही नाही. दुकानाचा थोडा हिशेब तपासायचा आहे." मात्र त्याच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता. दुकानातून माल नेमका कोण गायब करत होतं? आणि मागच्या दरवाजाजवळ दिसलेली ती सावली नेमकी कोणाची होती? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा निर्णय विक्रमने घेतला. पण त्याला कल्पनाही नव्हती की या शोधामुळे तो एका अशा रहस्याजवळ पोहोचणार होता, ज्यामुळे संपूर्ण गाव हादरणार होतं. भाग 2. संशयाचे जाळे. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तरी विक्रमच्या मनातून मागच्या रात्रीचा सीसीटीव्ही मधला तो काळा चेहरा काही जात नव्हता. दुकान उघडण्यापूर्वी तो पुन्हा एकदा संपूर्ण फुटेज पाहू लागला. प्रत्येक फ्रेम तो काळजीपूर्वक तपासत होता. पण त्या व्यक्तीने चेहरा झाकलेला असल्यामुळे ओळख पटत नव्हती. ही व्यक्ती नेमकी दुकानाच्या मागे का आली होती? हा प्रश्न त्याच्या मनात सतत फिरत होता. सकाळी 9 वाजता नेहा नेहमीप्रमाणे दुकानात आली. "नमस्कार सर." "नमस्कार." विक्रमने नेहाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच शांत भाव होते. काम सुरू होताच ग्राहकांची गर्दी वाढली. दिवसभर विक्रम प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवत होता. कोण कोणाशी बोलत आहे, कोण मागच्या दरवाज्याकडे जात आहे, कोण विनाकारण दुकानात थांबत आहे.
सगळं तो निरीक्षण करत होता. दुपारी जवळपास 1च्या सुमारास एक मध्यमवयीन माणूस दुकानात आला. त्याने काही शर्ट पाहिले, पण खरेदी न करता निघून गेला. निघताना त्याने दुकानाच्या मागच्या बाजूकडे एक नजर टाकली. विक्रमच्या मनात पुन्हा संशय निर्माण झाला. हा तोच माणूस तर नाही? दिवसभरात आणखी काही विशेष घडलं नाही. रात्री दुकान बंद झाल्यावर त्याने पुन्हा स्टॉक मोजला. यावेळी सर्व काही व्यवस्थित होतं. दुसऱ्या दिवशी विक्रमचा मित्र निलेश दुकानात आला. काय रे, काही काळजीत दिसतोयस? विक्रमने प्रथम टाळण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याने सीसीटीव्ही बद्दल आणि माल गायब होण्याबद्दल निलेशला सांगितले. निलेश काही क्षण विचारात पडला. ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस, आधी खात्री करूया. मलाही तसंच वाटतं. आणि हो, पोलिसांकडे जाण्यापूर्वी पुरावे गोळा कर. विक्रमने मान हलवली. त्या रात्री विक्रम घरी आला, पण त्याच्या चेहऱ्यावरचा ताण तू माधवीपासून 2 लपला नाही. दिवसांपासून खूप शांत आहेस. थोडं दुकानाचं काम आहे. काम की काही वेगळं? विक्रम काही क्षण शांत राहिला. सध्या काही सांगणं योग्य नाही. आधी खात्री करून घेतो. माधवीने त्याच्यावर विश्वास ठेवला. पुढचे 3 दिवस शांततेत गेले. मात्र चौथ्या दिवशी सकाळी विक्रम दुकान उघडायला आला, तेव्हा मागच्या दरवाजाजवळ चिखलात काही बुटांचे ठसे दिसले. काल रात्री पाऊस पडला होता, म्हणजे कोणीतरी रात्री दुकानाच्या मागे आलं होतं. त्याने मोबाईलने त्या ठशांचे फोटो काढले. नंतर सीसीटीव्ही पाहिला. रात्री 11:30च्या सुमारास पुन्हा तीच काळी आकृती काही सेकंदांसाठी दिसली. यावेळी त्या व्यक्तीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण कुलूप मजबूत असल्यामुळे तो प्रयत्न अयशस्वी झाला. विक्रमच्या अंगावर काटा आला. ही साधी चोरी नव्हती. कोणीतरी अनेक दिवस दुकानावर लक्ष ठेवून होता. त्या संध्याकाळी विक्रमने जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन निरीक्षक अभिजित पाटील यांची भेट घेतली. त्याने सर्व माहिती, फोटो आणि सीसीटीव्ही दाखवले. निरीक्षकांनी शांतपणे सर्व पाहिले. घाईत निष्कर्ष काढू नका. मग काय करायचं? आम्ही काही दिवस गुप्तपणे लक्ष ठेवतो. विक्रमला थोडा दिलासा मिळाला. दुसऱ्या दिवसापासून 2 साध्या वेशातील पोलीस ग्राहक बनून अधूनमधून दुकानात येऊ लागले. कोणालाही याची कल्पना नव्हती. नेहा आपलं काम प्रामाणिकपणे करत होती. ग्राहक येत होते, जात होते. सगळं अगदी सामान्य दिसत होतं. पण निरीक्षकांच्या अनुभवाने त्यांना माहीत होतं की अनेकदा मोठे गुन्हे अगदी साध्या वातावरणात लपलेले असतात. एक दिवस संध्याकाळी दुकान बंद होत असताना वीज गेली. संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. 5 मिनिटांनी वीज आली. दुकानातील सर्वजण पुन्हा कामाला लागले. पण विक्रमने लगेच स्टॉक तपासला. यावेळी पुन्हा 2 महागडे जॅकेट्स गायब होती. त्याने सीसीटीव्ही तपासले. वीज गेल्यामुळे त्या काही मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला नव्हता. याचा अर्थ कोणीतरी मुद्दाम वेळ साधत होता. निरीक्षक अभिजित यांनी तातडीने वीज विभागाशी संपर्क केला. त्यांना समजले की त्या दिवशी त्या भागात कोणताही अधिकृत वीज पुरवठा खंडित झाला नव्हता. म्हणजे दुकानाचा वीज पुरवठा स्थानिक पातळीवर काही काळासाठी बंद करण्यात आला होता. आता प्रकरण अधिक गंभीर बनले. पोलिसांनी दुकानाच्या आजूबाजूच्या इमारतींवरील कॅमेरे तपासायला सुरुवात केली. एका कॅमेऱ्यात रात्री हेल्मेट घातलेली व्यक्ती मोटारसायकलवरून जाताना दिसली. नंबर प्लेट स्पष्ट दिसत नव्हती, पण मोटारसायकलवर एक वेगळं स्टिकर होतं. ते निरीक्षकांनी लक्षात ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात चर्चा सुरू झाली. कपड्यांच्या दुकानात चोरी होते म्हणे. कोण असेल? आतल्या माणसाचा हात असू शकतो. ही चर्चा विक्रमच्या कानावर आली. त्याला वाईट वाटलं. त्याने दुकानातील कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता, पण अफवा वेगाने पसरत होत्या. त्या दिवशी नेहानी विक्रमला विचारलं, सर, काही अडचण आहे का? का? तुम्ही 2 दिवसांपासून खूप चिंतेत दिसता. विक्रम काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. सध्या काही नाही, कामावर लक्ष दे. नेहानी पुन्हा काही विचारलं नाही. त्या रात्री निरीक्षक अभिजित यांना एक महत्त्वाचा फोन आला. सर, शहरातील एका सेकंड हँड कपड्यांच्या दुकानात ब्रँडेड कपडे कमी किमतीत विकले जात आहेत. निरीक्षक लगेच तिकडे रवाना झाले. तपासात काही कपड्यांवरील टॅग विक्रमच्या दुकानाशी जुळत असल्याचा प्राथमिक संशय आला. मात्र दुकानदार म्हणाला, हे कपडे मला एका अनोळखी व्यक्तीकडून मिळाले. त्याने त्या व्यक्तीचं नाव सांगितलं नव्हतं. फक्त एवढंच सांगितलं की तो नेहमी हेल्मेट घालून येतो. निरीक्षकांच्या डोळ्यांसमोर लगेच सीसीटीव्हीतील मोटारसायकल उभी राहिली. आता त्यांना खात्री होती, हे एखाद्या मोठ्या चोरीचा मुख्य सूत्रधार कोण होता. उत्तर अजूनही मिळालं नव्हतं. आणि विक्रमला अजून कल्पनाही नव्हती की पुढील काही दिवसांत त्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं नाव या तपासात समोर येणार होतं. पुढील 2 दिवस पोलीस तपास अधिक तीव्र झाला. निरीक्षक अभिजित पाटील यांनी मोटारसायकलवरील स्टिकरची माहिती परिसरातील सर्व गॅरेज आणि मोटारसायकल दुरुस्तीच्या दुकानांना दिली.
तिसऱ्या दिवशी एका गॅरेज मालकाने महत्वाची माहिती दिली. सर, अशी स्टिकर असलेली मोटारसायकल मी गेल्या आठवड्यात दुरुस्त केली होती. चालकाने हेल्मेट काढले नव्हते, पण आवाज ओळखीचा वाटला. निरीक्षकांनी त्याला आणखी विचारले. गॅरेज मालकाने एक मोबाईल नंबर दिला, जो त्याने बिल काढताना नोंदवला होता. तो नंबर तपासला गेला. नंबर विक्रमच्या दुकानातील एका व्यक्तीशी संबंधित होता. त्याच दिवशी संध्याकाळी विक्रम दुकान बंद करत असताना निरीक्षक अभिजित दुकानात आले. त्यांच्यासोबत 2 पोलीस होते. विक्रमजी, आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. विक्रमचा चेहरा फिक्का पडला. सांगा, निरीक्षक साहेब. आम्हाला समजले आहे की दुकानातील चोरीचे काम आतल्या माणसानेच केले आहे आणि त्या व्यक्तीचे नाव. निरीक्षकांनी थोडा वेळ थांबून नेहाकडे पाहिले. नेहा तिथेच उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मी काही केले नाही सर. तुमचा मोबाईल नंबर त्या मोटारसायकल चालकाशी संबंधित आहे आणि सेकंड हँड दुकानदारानेही तुमचे वर्णन दिले आहे. हेल्मेट घालून येणारी व्यक्ती तुम्हीच आहात. नेहा थरथर कापू लागली. सर, मला पैशांची गरज होती, माझ्या भावाच्या उपचारांसाठी. मी फक्त 2-3 वेळा घेतले. मी परत करणार होते. विक्रम शब्दांचा चुराडा झाल्यासारखा उभा राहिला. ज्या व्यक्तीवर त्याने कधीही संशय घेतला नव्हता, तीच व्यक्ती. पोलिसांनी नेहाला ताब्यात घेतले. तपास सुरू झाला. तिने कबूल केले की वीज पुरवठा खंडित करण्यासाठी तिने स्थानिक इलेक्ट्रिशियनला पैसे दिले होते. रात्रीची काळी आकृतीही तीच होती. मोटारसायकल तिच्या भावाची होती. पुढील दिवसांत सेकंड हँड दुकानातून विक्रमचे बहुतेक कपडे परत मिळाले. उरलेल्या नुकसानीची भरपाई नेहाच्या कुटुंबाने करण्याचे मान्य केले. 1 आठवडा उलटला. दुकान पुन्हा सुरू झाले. नवीन कर्मचारी आला. विक्रम आता अधिक सावध होता, पण मनातील विश्वास मात्र थोडा दुखावला होता. एक दिवस संध्याकाळी निलेश दुकानात आला. आता तरी मन हलके झाले ना? विक्रमने मंद हसून उत्तर दिले. हलके झाले, पण धडा मिळाला. विश्वास ठेवणे सोपे असते, पण तो तुटला की फार दुखतो. घरी परतताना माधवीने विचारले, आता सर्व काही व्यवस्थित आहे ना? विक्रमने तिचा हात धरला.